जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 108 भाग आहे. आदरणीय येथील सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला, रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. तर पाषाणाख्यान आपण ऐकतो आहे. वसिष्ठ ऋषी हे आकाशात दूर कुठेतरी ध्यान करत बसले होते. 100 वर्ष निर्विकल्प समाधीचा संकल्प त्यांनी केला आणि त्या समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांना एका स्त्रीचा कुठला तरी असा अस्पष्ट आवाज ऐकू यायला लागला. तिचा शोध करत करत त्यांनी स्वतः चिदाकाश होऊन तिचा शोध घेतला आणि नंतर ती स्त्री त्यांच्याजवळ थांबली होती. तर वसिष्ठ ऋषींनी तिला विचारलं की तू कोण आहेस, कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, आणि तू माझ्याकडे कशासाठी आली आहेस, तू कुठे राहते, तुझी काय इच्छा आहे. यावर त्या स्त्रीने आपली हकीकत, आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की माझ्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, मी जे सांगते ते ऐका आणि माझ्या दुःखावरती तुम्ही उपाय सांगावा ह्या अपेक्षेने मी तुमच्याकडे आली. मला काहीतरी दुःख आहे, त्यासाठीच मी तुमच्याकडे आली. आणि असं म्हणून तिने मग आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. ती स्त्री म्हणाली की मी याच आकाशात कुठेतरी एक लोकालोक पर्वत, त्याच्याही उत्तरेला पूर्वोत्तर भागामध्ये अनेक अशा स्फटिक शिला आहेत आणि त्या एका शिलेमध्ये मी राहते. त्या शिलेच्या आतमध्ये माझं वास्तव्य आहे, तिथे माझं घर, जगत सगळं काही आहे. आणि ती शिला बाहेरून अतिशय कठीण आहे. ती वज्रासारखी कठीण असल्यामुळे ती कधी झिजत नाही, कधी मोडत नाही. तर तशा त्या ठिकाणी मी राहत असते आणि तिथे मी एकटीच आहे अशातला प्रकार नाही, तर तिथे माझा पतीसुद्धा, तोही तिथेच आहे. त्याच्यासोबत त्या ठिकाणी मी अतिशय दीर्घकाळ राहिलेली असून आमची अनेक वर्ष निघून गेली आणि अजूनही आम्ही तिथून मुक्त झालो नाही. आमच्या जे काही वासना आहे त्या वासनांच्या दोषामुळे आम्ही तिथे स्थिर आहोत. इतका काळ आम्ही तिथे स्थिर राहत आहोत आणि फक्त आम्ही दोघंच अशातलाही प्रकार नाही, तर तिथे आमचा संपूर्ण संसार आहे. तिथे आमचे जे काही मानसपुत्र असतील, पौत्र म्हणजे नातवंड असतील, नोकर चाकर, हे सगळं काही तिथे आहे. आणि माझा हा पती हा जसा काही तिथे एक प्रकारे स्थानबद्ध आहे. अनेक युग जिवंत असूनही तो तिथून काही हल्ला नाही, तिथेच तो कायम आहे. बालपणापासून त्यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलं आहे. स्वतः अध्ययनशील, अभ्यास करणारा आणि त्यामुळे इतरांना सुद्धा अभ्यासात मदत करणारा, इतरांना ज्ञान देणारा असा तो आहे.
त्याचा व्यवहार अतिशय सरळ आहे, कुठल्याही वासना वगैरे त्याच्या ठिकाणी नाहीत आणि त्याची मी एकनिष्ठ पत्नी आहे. त्याच्यापासून मी एक क्षणभरसुद्धा, त्याच्याशिवाय मी एक क्षणभरसुद्धा राहू शकत नाही. त्यांनी मला कसं संपादन केलं आणि त्याच्यानंतर मग माझं जीवन कसं आहे हे पण मी तुम्हाला आत्ता सांगते, असं म्हणून त्या स्त्रीनी वसिष्ठ ऋषींना आपली पुढची कहाणी सांगायला सुरुवात केली. या कहाणीमध्ये एखाद्या स्त्रीचं, की एखाद्या पतीने एखाद्या व्यक्तीने विवाह केला आणि तिच्याकडे लक्षच नाही दिलं, अशा प्रकारचं जे दुःख आहे ते त्या स्त्रीने व्यक्त केलं. ह्या कहाणीमध्ये ही ऐकताना कुठेही स्वतःशी रिलेट करू नका, कारण प्रत्यक्षात काय आहे आणि ती काय सांगते आहे या दोन गोष्टींमध्ये बराच फरक आहे. त्याच्यामुळे ती असं सांगते मग नवरा लक्ष देत नाही, मग माझ्या जीवनात असंच आहे वगैरे वगैरे, असले काही कंपॅरिझन करण्याच्या भानगडीत पडू नका. परंतु ती जे सांगते ते तिचं परसेप्शन तसं का आहे तेही सगळं पुढे नंतर स्पष्ट होत जाईल. परंतु आता ती जे सांगते आहे ते ऐकून ते बघून. म्हणून इथे म्हटलंय ब्रह्मदेवाच्या गृहस्वामिनीचं दुःख. त्याची जी गृहस्वामिनी ही त्याची पत्नी आहे, तिचं काय दुःख आहे ते इथे तिने सांगितलं. ती म्हणाली की या शुद्ध घरामध्ये इथे एकटा राहणाऱ्या या माझ्या पतीने, त्यांनी आपल्या लहानपणीच आपल्या या सगळ्या शुद्ध आचरणाला योग्य असं आपण कुठली तरी पत्नी निर्माण करावी अशा त्यांनी विचार केला. आपली कुठली तरी पत्नी असावी असा विचार केला आणि मग त्यांनी अतिशय निर्दोष, सर्व लक्षणं संपन्न अशा मला आपल्याच मानस संकल्पाने उत्पन्न केलं आणि त्यानंतर मी हळूहळू वाढत गेली. अतिशय सुंदर अशी मला मी सगळ्या प्राण्यांना सहज आकर्षित करत होती. मला गायन वादन या सगळ्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत आणि मी विषयांच्या अतिशय आसक्त आहे. म्हणजे जे काही इथे असेल सगळ्या विषयांमध्ये मी सहज ओढली जाते. माझं सगळंच त्याच्याकडे लक्ष असतं आणि इतकी त्या विषयांमध्ये मी इन्व्हॉल्व होते की माझी तृप्ती कधीही होत नाही. कितीही करा माझं मन कधी भरत नाही. मला कायम काही ना काही कुठल्या ना कुठल्या विषयांमध्ये माझी ओढ असते. आणि तसं बघितलं तर या सगळ्या विषयांमध्ये सतत उपभोग घेत असल्यामुळे मी खरं तर कधीच दुःखी होण्याचं काही कारण नाही, कधी होत नाही. हा जो ब्राह्मण आहे, हा जो माझा पती आहे, मी फक्त त्याचंच घर सांभाळते असंही नाही. या संपूर्ण त्रैलोक्याचं, या सगळ्या प्रजेचं पोषण करणारी अशी मी त्याची भार्या आहे, त्याची पत्नी आहे. पुढे माझ्या जीवनात जेव्हा तारुण्य आलं, तारुण्यात आल्यानंतर मी अधिक शोभिवंत दिसू लागली आणि त्यामुळे जे काही तारुण्यामध्ये कामविकार असतात त्यामुळे मी अतिशय क्षुब्ध व्हायला लागली, मला त्रास व्हायला लागला. परंतु माझा पती हा सतत यज्ञ या सगळ्या गोष्टींमध्ये, अभ्यास करण्यामध्ये, त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित जे काही तप असेल त्याच्यामध्ये घडून गेलेला असल्यामुळे तो मला कुठल्याही कारणामुळे त्यांनी माझ्याशी पत्नीसारखा असा कधीही संबंध ठेवला नाही. तो कुठल्या तरी त्याला मोक्षाची अपेक्षा आहे आणि म्हणून तो अजूनही माझ्याशी एका विवाहितेसारखं आचरण करत नाही. त्यामुळे मी अतिशय दुःखाने संतप्त होत आहे आणि इथे जे काही माझ्यावरती माझं दुःख शांत करण्यासाठी जे काही करण्यात येतं त्याचा मला काहीही फायदा झाला नाही. जेव्हा कुठे उद्यानं बघेल किंवा सरोवर बघेल तर त्या ठिकाणी आनंद होण्याच्या ऐवजी मला अतिशय दुःख हे होत असतं. जेव्हा मी निद्रेत असते, झोपेत असते, बेशुद्ध अवस्थेत असते, तीच एक काय ती माझी आनंदाची अवस्था. कारण त्या अवस्थेत कोणालाच कुठल्याही गोष्टीची शुद्ध अशी नसते की आपले दुःख काय आहे, कसं आहे. आपणही बघतो एखादा प्रसंग घडला, काही गडबड झाली, आपण अतिशय दुःखात असतो आणि त्या दुःखामुळे म्हणा कशामुळे थकून जेव्हा जातो आणि जेव्हा झोपतो त्यावेळेस आपल्याला आपल्या दुःखाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. तीच काय एक विश्रांतीची अवस्था असं ही स्त्री सांगते आहे. आणि याच्यानंतर त्याला पुढे जाऊन ती म्हणाली की असा पुष्कळ काळ निघून गेला की जिथे मी आणि माझे पती आपल्या आपल्या कार्यात आणि मी केवळ आता आपले विलास भोगण्याचा प्रयत्न करणारी, जे काही मिळेल ते, आणि अशा अवस्थेत दुःखी असणारी. असा आमचा बराच काळ निघून गेल्यानंतर मग मला वैराग्य आलं
माझा पती जर एकांतप्रिय असेल, कोणाचाही पती, कुठलाही तो असा बोरिंग असेल, इथे नीरस हा शब्द वापरला आहे, तर त्याच्याऐवजी आपण आपल्या भाषेमध्ये बोरिंग म्हणू, की त्याला कशातच इंटरेस्ट नाही असा असेल, अगदी सरळ एक मार्ग घेऊन चालणार असेल, अबोल असेल, तर मग त्याच्या संसारामध्ये काय सुख असेल असा तिचा प्रश्न होता. आणि जशी आपली बुद्धी आहे तसंच प्रमाणे आपलं सगळं आचरण असतं. असा नीरस वृत्तीचा नीरस पती याच्यासोबत मग सुख काही मिळणं शक्य नव्हतं. परंतु असं असून सुद्धा माझं तारुण्य हे स्थिर आहे. मी चिरतरुण आहे. ते तारुण्य माझं कधीही नष्ट होणारं नाही. ही असली दुःख या पद्धतीची मी अनेक वर्ष भोगल्यानंतर, असंख्य वर्ष भोगल्यानंतर सगळ्या सुखांबद्दल माझं मन हे वैराग्याने पूर्ण झालं आणि आता मला कशातच रस वाटत नाही. मी म्हणून तुमच्या उपदेशाने आपल्या चित्ताला शांत करून घेण्याची इच्छा धरून मी इथे आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला शोधत आहे. माझा पती तोही मनानेच मनाला जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करतो आहे आणि म्हणून आजपर्यंत माझ्या पतीला आणि मला दोघांनाही पूर्ण मोक्ष, पूर्ण शांती अशी काही झाली नाही. तोही प्रयत्नशील आहे. मलाही आता सगळ्या याचा कंटाळा आल्यामुळे मलाही शांतीची अपेक्षा आहे. म्हणून तू आमच्या दोघांनाही, हे मुनिवर हे वसिष्ठ ऋषी, तुम्ही आमच्या दोघांनाही आता आम्हाला जे काही योग्य असेल तसं ज्ञान द्या, जेणेकरून आम्ही मुक्त होऊ शकू. आम्हाला आत्म्याचा उपदेश करा. ज्यावेळी ती सांगते की ज्यावेळेस माझ्या पतीने माझ्याकडे पूर्णपणेच दुर्लक्ष केलं आणि तो स्वतःच्या आत्म्याच्या अभ्यासामध्ये मग्न झाला आणि मी त्याची वाट बघितली, त्यांनी काही माझ्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही आणि मग बराच काळानंतर मलाही सगळं वैराग्य आलं, मलाही सगळं विरस झाला. तर त्यानंतर मग मी सुद्धा या सगळ्या वैराग्यामुळे संपूर्ण संसारमधल्या माझ्या वासना या शून्य झाल्या. मला कोणाकडून कसलीच अपेक्षा राहिली नाही आणि अशा वेळेस मी पण मग आपल्या स्वतःच्या योगाभ्यासाला आरंभ केला. या योगाभ्यासातून मी अतिशय कठीण असं तप केलं. वेगवेगळ्या धारणाभ्यास करून पृथ्वी, जल या सगळ्या तत्वांवरती विजय मिळवला आणि मी श्रेष्ठ आणि अत्यंत उपयुक्त अशी आकाशगमनाची म्हणजेच हवेत प्रवास करण्याची ही मी सिद्धी मिळवली आणि त्याच्यामुळेच मला आकाशात इकडे तिकडे संचार करणं शक्य झालं आहे. मी अनेक सिद्धांच्या सोबत राहिली, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं. हे सगळं काही मला सहज आता प्राप्त व्हायला लागलं आणि ही सिद्धी मी अशा प्रकारे मिळवलेली आहे. त्याच्यानंतरही मी पुढे आणखी धारणाभ्यास केला आणि मग हे सगळं जग, माझं राहण्याचं ठिकाण, त्याच्याही पलीकडे आत्ता जे काही विश्व आहे त्या विश्वाच्या पलीकडे, त्या ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊन अनेक ब्रह्मांडांमध्ये सगळीकडे मी बघू शकते, जाऊ शकते. यामुळे अगदी जसं तळ हातावर ठेवलेला आवळा असतो ज्याला सगळ्या बाजूनी बघणं शक्य आहे, तसं हे सगळे ब्रह्मांड मी सगळ्या बाजूनी सहज बघू शकते. इतके दिवस मी आपल्याच ब्रह्मांडात होती, परंतु कधी ती अशी इच्छा मला बाहेर जाऊन आपलं ब्रह्मांड कसं आहे, काय आहे, हे असं काही बघण्याची इच्छा झाली नव्हती. आता मी सगळं फिरते आहे, तर जी शिला ज्याच्यामध्ये आमचं हे सगळं विश्व आहे, ती सुद्धा शिला मी आता बाहेरून बघितली. त्या शिलेच्या मध्ये जो माझा पती आहे तो पूर्णपणे शुद्ध वेदांचा विचार करणार आहे, वेदांच्या अर्थाचा विचार करणार आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं जे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ अशा कुठल्याही प्रकारचं त्याला भान राहिलं नाही. तो पूर्णपणे निरीच्छ, सगळ्या गोष्टींपासून दूर असा आहे. आणि पण त्यामुळेच तो सगळं धर्म कर्मनिष्ठ असूनही अजून त्याला परमपदाची प्राप्ती ही झालेली नाही. आता तो आणि मी असे दोघेही जण आम्ही वसिष्ठ ऋषी तुमचा उपदेश घेऊ, श्रवण, मनन इत्यादी प्रयत्नांनी आम्ही पुढे परमपदाला जाण्याची इच्छा करत आहोत. म्हणून तुम्ही माझी प्रार्थना स्वीकार करा आणि आम्हाला त्या ज्ञानापर्यंत तिथे घेऊन चला. ती म्हणते की तुमच्यासारखे जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांच्याजवळ कोणीही जेव्हा मोक्षाची इच्छा घेऊन येतं तेव्हा ते कधीही असफल होत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा तिने ही इच्छा सांगितली तर तिला वसिष्ठ ऋषी म्हणतात की अरे ठीक आहे, काहीतरी इंटरेस्टिंग दिसत आहे. तर त्यांनाही थोडी जिज्ञासा निर्माण झाली आणि ते म्हणाले
की तू सांगितलं की तू म्हणाली या शिलाकाशात तू राहते आणि त्या तिथे मग तुझ्यासारख्या लोकांची, बाकीच्यांची ज्यांचं शरीर आहे अशा प्राण्यांची स्थिती कशी असते, त्यात तुमचा व्यवहार कसा होतो, इकडून तिकडे हिंडणं फिरणं कसं होतं। आणि खरं म्हणजे तिथे तू म्हणते की तुझं घर आहे, पण त्या घराचा उपयोग काय? तिथे त्या शिलेमध्ये, शिला म्हणजे पूर्ण एक घर, एक मोठं खडक आहे, त्या दगड आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही प्रवास करणं सुद्धा अशक्य। अशा याच्यामध्ये हे सगळं तुझा संसार आहे, पती आहे, घर आहे, मुलं बाळं, नोकर चाकर सगळं काही आहे, हे कसं काय शक्य आहे? तर यावर ती म्हणाली, तिला इथे विद्याधरी असं संबोधन दिलेलं आहे वसिष्ठ ऋषींनी। ते म्हणाले की ती म्हणाली की ज्याप्रमाणे हे तुमचं जे जगत आहे, जसं हे तुमचं सगळं विश्व आहे, तसंच आमचंही जगत तिथे त्या शिलेच्या आतमध्ये सगळ्या प्रकारच्या संसारांनी व्यवस्थित स्थिर आहे। तुम्ही जसं पृथ्वीवरती किंवा या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये स्वर्ग, पृथ्वी, त्याच्यानंतर पाताळ, तिथे नागलोक आहेत, स्वर्गलोक आहे, देवलोक आहे, राक्षस आहे, असुर आहे, हे जे काही असतील तसं सगळं आमच्या या शिलेच्या आतमध्ये इथेही तसं सगळं विश्व आहे। तिथे सुद्धा समुद्र आहे, तिथे सुद्धा सोसाट्याचा वारा आहे, तिथे सुद्धा सगळ्या प्राण्यांचं येणं जाणं हे सगळे व्यवहार चालतात। आणि तुमच्या सृष्टीप्रमाणे तिथे सगळं काही लोक जसे उत्पन्न होतात, नाश पावतात, ह्या दशा जशा आहेत तशाही आमच्याकडे सुद्धा आहेत। आमच्या इथेही वेगवेगळे ग्रह त्या सगळ्या त्यांच्या आपापल्या कक्षेमध्ये फिरत असतात। तिथेच ही जी काही सृष्टीपासून जी वेगवेगळ्या प्रकारची 4 प्रकारची जीव हे सगळे उत्पन्न होतात ते पण तिथे आहेत। आणि ह्या सगळ्यांमध्ये वायू चंचल आहे, तिथे अनेक मुनी आहेत जे आपलं सगळं कर्म करत बसलेले आहेत, पशु पक्षी देवता सगळं काही आपलं आपलं कार्य करतात। त्यामुळे जसा तुमचा व्यवहार आहे, तुमचं जग आहे, तसाच व्यवहार आमच्या इथे, आमच्या जगातही सुरू आहे। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला आणि ते जग प्रत्यक्ष स्वतः बघा, म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या आता प्रश्नांची उत्तरं असतील ते मिळतील। तसेही जे महात्मे आहेत त्यांना जगातली कौतुकं बघायला आवडतात, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत चला। यावर वसिष्ठ ऋषी म्हणाले की ठीक आहे, आणि असं म्हणून ते तिच्यासोबत निघाले आणि आकाशातला अनेक प्रकारचा जो काही वेगवेगळे थर असतात ते सगळे पार करत एका ठिकाणी जिथे सुवर्णासारख्या अशा अनेक शिला होत्या त्या ठिकाणी ते आले। तिथे त्यांना एक स्वच्छ शिला दिसली। त्यांनी सांगितलं की तिथे त्या शिलेमुळे फक्त ती शिलाच त्यांना दिसली, ती जे काही ह्या स्त्रीनी जेवढं वर्णन केलं होतं की माझं तिथे अमुक जग आहे, असं आहे तसं आहे, त्या सगळ्या जगाचं कुठल्याही गोष्टी, कुठल्याही लक्षणं त्यांना तिथे दिसले नाहीत। आणि त्या लक्षणांशिवाय अशी ती शिला त्यांनी बघितली। त्यांनी विचारलं की तू जे एवढं वर्णन करून सांगत होती की इथे माझं जग आहे, माझी पृथ्वी आहे, माझा पती आहे, इथे तर काहीच दिसत नाही, ही केवळ फक्त एक शिलाच दिसते, तर एवढी सगळी वस्ती होती ती कुठे गेली? अशा वेळेस ती सुद्धा अगदी डोळे विस्फारून ती स्त्री म्हणाली, विद्याधरी म्हणाली की जसं तुम्हाला दिसतंय तसंच मलाही दिसतंय, इथे फक्त एकच शिला दिसते, बाकी काही दिसत नाही। जे काही मी सगळं वर्णन केलं जगताचं त्याचं थोडंसं आभासासारखं दिसतंय, आणि त्याचं कारण कदाचित जे काही मी इथे इतका काळ राहिली, इतके युग राहिली, इतके वर्ष राहिली, तर त्याचा परिणाम म्हणून मला थोडंफार ते दिसून येत असेल, जाणवत असेल। नंतर ती म्हणाली की हे जे काही कारण आहे, जे काही मला असं आपल्याला दिसतंय, तर याच्यामध्ये मी जेव्हा जेव्हा तुमच्याशी संभाषण केलं आता या सगळ्या काळामध्ये, तर ह्यामध्ये आपण संपूर्णपणे द्वैतभाव याच्यामध्ये मग्न होतो, म्हणजे मी आणि माझा पती अशी सगळी चर्चा आपली सुरू होती। मी सृष्टीच्या वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन तुमच्यासमोर केलं, आणि ते सगळं वर्णन माझ्या आता बुद्धीत गेल्यामुळे, माझ्या आतमध्ये गेल्यामुळे जे शुद्ध सूक्ष्म स्वरूप होतं त्याला मी विसरली, आणि त्याला विसरल्यामुळे या सूक्ष्म विषयांचं ग्रहण करण्यास आपण आता विसरलो आहोत। फार दिवसांनी सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या, मला माझ्या पतीचं स्मरण झालं,
आणि त्यामुळे मला जे काही दुःख झालं त्यामुळे मी सगळ्या माझ्या व्यथा सगळे दुःख मी तुमच्यासमोर व्यक्त केले. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझं जे काही इतका काळ योगाभ्यास केल्यामुळे माझं जे चित्त स्थिर झालं होतं, शांत झालं होतं, ते सगळं चित्त आता चंचल झालं. आणि त्यामुळे मी माझ्या त्या मनोमय देह होता, जो सूक्ष्म देह होता, त्याला मी विसरले. परंतु मी माझ्या स्वतःच्या स्थितीला अजूनही विसरलेली नाही. त्यामुळे आता ती म्हणाली की हे बघा, हे मुनिश्रेष्ठ, हे वसिष्ठ ऋषी, या जगामध्ये सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला हाच न्याय दिसून येतो. कुठला न्याय? की जिथे स्वतः आपण जे चिदाकाश आहोत, अतिशय संपूर्ण एक रूप आहोत, ते सगळं जे काही आपल्यामध्ये असतं, जे काही संस्कार असतात, ते आपण विसरतो. आणि जे त्या वर्तमान काळात जे जे संस्कार होतात त्याच्याशी आपण तन्मय होऊन जातो. आणि त्यामुळे त्यावेळेस इतर सर्वांचा विषय आपल्याला विसर पडतो. आता याचं उदाहरण डायरेक्टली जर घ्यायचं असेल तर या क्षणी एक प्रश्न पटकन विचारा की जर संपूर्णपणे लक्ष या सेशनमध्ये असेल तर आपल्या जीवनात ज्या रोजच्या अनेक घडामोडी घडतात त्या किती घटना आपल्या डोक्यामध्ये येत आहेत? हार्डली काही किंवा कुठल्याच नाही. बरोबर आहे. आत्ता थांबलो, डोळे मिटले आणि तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे आज जेवायला काय होतं, तर आपलं सगळं चित्त हे त्या भोजनाकडेच आहे की अच्छा आज हे खाल्लं ते खाल्लं. मग लक्षात येईल अरे याच्यात मीठ कमी होतं किंवा साखर जास्त होती किंवा काय, हे सगळे प्रकार त्या क्षणी आठवायला लागतील. मग पुढचा प्रश्न विचारला की बरं ठीक आहे, तुमच्या जॉबमध्ये काय झालं, तर सगळं लक्ष आपलं जॉबकडे जाईल की आज अमुक बॉस भेटला नाही भेटला, कुठलं मेल आले, काय झाले, ह्या सगळ्या प्रकार. तर हे जे आहे आपलं चित्त जे सारखं एखाद्या ठिकाणी फिरतं आणि त्या क्षणाशी त्या गोष्टीशी लगेच ते एकरूप होऊन जातं आणि बाकी सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. आणि खूप दूर जायची गोष्ट नाही. तुम्ही व्हॉट्सॲप बघायला लागले की त्याच्यानंतर भाजी जळते की लक्ष ती जळत नाही, इकडे लक्ष राहत नाही, कारण सगळं लक्ष आपलं व्हॉट्सॲपमध्ये गेलेलं असतं. पण हे असे प्रकार झालेले आहेत. तर हा जो प्रकार आहे की जेव्हा आपण जे जे संस्कार असतात ते वर्तमान काळात असले, त्याच्याशी आपण एकरूप झालो की बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. आणि जे काही मूळचे भूतकाळातले भ्रम आहे त्यापेक्षा हा वर्तमान काळातला भ्रम हा अधिक प्रभावी आहे. म्हणून वर्तमान स्थितीला फार जपलं पाहिजे. आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्समध्ये सांगतो वर्तमान क्षणात जगा. का? कारण भूतकाळातलं आपण काही करू शकत नाही. तो भ्रम एक वेळ दूर करता येईल, परंतु जेव्हा आपल्या आजूबाजूला काय असेल तर आपण पटकन तिकडे अडकतो, त्याच्यामध्ये फसतो. आणि म्हणून त्या स्थितीला आपल्याला स्वतःला जपणं आवश्यक आहे. हे याचं सगळ्याचं जे भ्रम आहे याचं कारण काय असेल तर पूर्वीपासून जो पक्का रूढ झालेला आपला भ्रम म्हणजे अज्ञान आणि हे जे काही संसार त्याच्यातून आपण बघतो, हा आत्ता जर आपण व्यवस्थित श्रवण मनन केलं, ज्ञानाचा अभ्यास केला, या अभ्यासाच्या पुन्हा पुन्हा आवृत्तीने वारंवार अभ्यास करून हे सगळं अज्ञान नष्ट व्हायला मदत होते. इथून पुढे ती विद्याधरी, ती स्त्री, तिने अभ्यासाचं महत्त्व फार सांगितलेलं आहे. ती म्हणते आहे की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास हा वारंवार केला तर सहज काहीही शक्य होतं. म्हणजे जो अगदी बालिश असेल त्यांनी सतत नियमितपणे अभ्यास केला तर अगदी तो प्रौढासारखा वागू शकतो, त्याच्यात पांडित्य येऊ शकतं. पण एखाद्याने जर अभ्यास सोडून दिला तर सगळी मॅच्युरिटी आहे, प्रौढत्व आहे, परंतु तो अभ्यास सोडून दिल्यामुळे मग त्याची बुद्धीसुद्धा घसरते आणि नको त्या गोष्टीमध्ये ते फसू शकतात. त्या अभ्यासामुळे अगदी सतत जर एखाद्या गोष्टीच्या टचमध्ये राहिलो, उदाहरण द्यायचं झालं, रोज कडुलिंबाचा पाला खाल्ला, समजा आता गुढीपाडव्याला सुरू करू, तर रोज जर कडुलिंबाची पानं खायला लागलो तर काही काळाने आपल्याला ते सुद्धा गोड वाटायला लागतात. एखादी व्यक्ती एकदम अचानक नाही खाऊ शकणार, पण ज्यांनी सवय केली आहे, अभ्यास केला, त्यांना ते गोड लागू शकतं. एखाद्या परक्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये राहिलो सतत तर तो अगदी भावापेक्षाही जवळ वाटतो. आणि तेच आपलाच भाऊ जर आपल्यापासून दूर असेल तर तो सुद्धा काही काळाने परका होऊ शकतो, त्याच्याबद्दल प्रेम कमी होतं. त्यामुळे ह्या अभ्यासाचं महत्त्व असं आहे की जो विषय आपण घेतला आहे त्याच्यामध्ये सतत राहावं. योग वासिष्ठबद्दल मी पूर्वीही अनेकदा सांगितलं आहे की वाचायला सुरुवात केली आणि या योग वासिष्ठ पुस्तकातही सांगितलं आहे की हा विषय जेव्हा आपण घेतो आणि तो कंटाळवाणा वाटायला लागतो, पण जर सतत त्याच्या टचमध्ये राहिलं, म्हणून ते टचमध्ये राहणं, म्हणून त्याच्या संपर्कात राहणं हे आवश्यक आहे. तर याच्या संपर्कात जर सतत राहिलो आणि नुसतंच योग वासिष्ठ करत राहिलो तर परिणाम हा होतो
की तो विषय आपल्याला गोड वाटायला लागतो. जे काही कळतं त्याच्यातलं ते फार इंटरेस्टिंग वाटायला लागतं. अनेक त्याच्यातले स्वतःचेच ते विषय आपल्याला साक्षात्कार घडवतात, चांगली माहिती देतात. त्यामुळे अभ्यास हा सोडू नये. अभ्यासाचा साधा अर्थ आहे सराव, पण नुसता सराव नाही, सतत दीर्घकाळ केलेला सराव, आणि तोही कसा, तन मन आणि धन. म्हणजे रोज करायचं आहे, अनेक काळ करायचं आहे, आणि आपल्या पूर्णपणे स्वतःच्या अस्तित्वाला एकत्र तिथे आणायचं. आपल्या शरीराने, मनाने, बुद्धीने जे काही असतील या सगळ्या गोष्टींनी त्या विषयाशी एकरूप होऊन जायचं. म्हणजे मग तो, त्याला आपण म्हणू शकतो, तो अभ्यास आहे. तर हा जो काही आपला एक सूक्ष्म देह आहे, मनोमय देह आहे, ते सुद्धा सततच्या अभ्यासामुळे, कुठला अभ्यास जो चुकीचा, की मी शरीर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं सगळं करून तो स्वतःला एक स्थिर देह, स्थूल देह म्हणून बघायला सुरुवात होते. आणि ह्याच मनाने, ह्याच शरीराने जर सतत 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 अभ्यास केला तर हा सूक्ष्म देह याच्याऐवजी आपण स्वतःला काय म्हणतात त्याला, स्थूल देह याच्याऐवजी आपण स्वतःला सूक्ष्म देहाप्रमाणे बघून त्याप्रमाणे सगळं वागणूक सुद्धा होऊ शकतं. अभ्यास नसेल तर छोटीशी चूकसुद्धा फार महागात पडू शकते. सतत जर अभ्यास केला तर जी एखादी कठीण गोष्ट आहे ती सुद्धा सहज साध्य होते. अगदी इतकंच काय की शत्रूसुद्धा हे आपले मित्र होतात. त्याच्यामुळे जो अभ्यास सोडून देतो त्याला जे काही, त्याने जे प्रयत्न सोडतो, त्याला जे काही इष्ट हवं आहे, जे काही प्राप्त करायचं आहे ते कधीही प्राप्त होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये इष्ट शुभ गोष्टींसाठी प्रयत्न करणं, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हे केव्हाही सोडू नये. अगदी कितीही वैराग्य आलं तरीसुद्धा अचानक सगळं सोडून दिलं अशातला प्रकार होऊ नये. कारण जो प्रयत्नांचा त्याग करतो, जो इष्ट वस्तूंच्या साधनाचा त्याग करतो, त्याला परमेश्वर प्रसन्न होत नाही, त्याचं सगळं अनिष्ट त्याच्याकडे येतं. म्हणून तत्त्वज्ञानाचा अभ्यास तर कधीच सोडू नये. कारण तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळेच आपण अहंकारापासून दूर होऊ शकतो. मी म्हणजे शरीर या गोष्टीपासून आपण स्वतःला दूर करू शकतो. ज्याला आत्मज्ञानाची इच्छा आहे त्यांनी अभ्यास हा सतत करावा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास सतत करावा. त्यासाठी श्रवण मनन या गोष्टी सोडू नये. ह्या गोष्टींमुळेच श्रवण मनन सतत केलं. मी वारंवार म्हणतो, योग वासिष्ठ ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर त्याच्यावर विचार जरूर करत राहा. नाही तर नुसतं ऐकलं, वाचलं आणि दिलं सोडून तर ते नॉव्हेल वाचल्यासारखं होईल आणि त्याचा फायदा हा आपल्याला जेवढा हवा तेवढा होणार नाही. तर हे जे काही आहे श्रवण मनन, याच्या माध्यमातूनच स्वतःचं आत्मज्ञान हे प्रकट व्हायला मदत होते. आणि तो अभ्यास आपल्याला आपल्या आत्म्याविषयी ज्या विपरीत भावना आहेत त्या सगळ्या दूर करून त्याची प्राप्ती करून देतो. म्हणून इथे जर काही प्राप्त करायचं असेल या जीवनामध्ये तर तो केवळ आत्मा, त्याचं स्वरूप ते समजून घेणं, तीच एक काय ते इष्ट वस्तू आहे जी आपल्याला हवी आहे. आणि ह्या अभ्यासामुळेच तो आपला आत्मा अशा रीतीने प्रकट होतो की जे त्याचे अधिकारी लोक असतात, ज्यांना हे सहज मिळतं, त्यांचं आपल्या इंद्रियांविषयी, आपल्या विषयांविषयी जे काही आपण बाहेरचं बघतो त्याच्याविषयीचं सगळं ज्ञान, त्याच्याविषयीची सगळी ओढ ही संपूर्णपणे कमी होते, नष्ट होते. आणि त्याच्यामुळे त्याच्यातून जे काही सगळे राग द्वेष निर्माण होत असतात, जन्म मरण इत्यादी अनेक अनर्थ, या सगळ्या गोष्टींपासून ही व्यक्ती स्वतःला दूर ठेवू शकते, मुक्त होऊ शकते. तर त्याच्या जीवनात ह्या गोष्टी येतच नाही, त्याच्या लेखी या गोष्टी नाहीशा झाल्यासारख्या असतात. आणि ह्यामुळे सगळ्यांना, प्रत्येकाला, जे काही जीव इथे असतील त्यांना ज्ञान मिळवून देण्यासाठी हा अभ्यास हाच एक समर्थ आहे. आणि म्हणून अभ्यासाची कास कधीही सोडू नये, कितीही आळस येऊ द्या, कसे असू द्या. आता याच्यानंतर ती म्हणाली विद्याधरी की हे ऋषीवर, ज्या अर्थी ह्या अभ्यासाच्या माध्यमातून ही सगळी मी म्हणजे शरीर हा जो भ्रम आहे तो जोपर्यंत दूर होत नाही आणि आपला सूक्ष्म भाव प्रकट होत नाही तोपर्यंत एका सृष्टीतून दुसऱ्या सृष्टीत जाणं हे शक्य नाही. त्या शिलेमध्ये एक सृष्टी आहे, आपण आता सध्या दुसऱ्या सृष्टीत आहोत. त्यामुळे आपल्याला आपला सूक्ष्म भाव जागृत करणं आवश्यक आहे. तो जेव्हा जागृत होईल आपला सूक्ष्म भाव, त्याच्यानंतरच मग आपण ह्या शिलेच्या आतमध्ये प्रवेश करू शकू. त्याच वेळेस आपण तिला साक्षी रूपाने बघू शकू, काय चाललंय ते बघू शकू. त्यामुळे आता आपण काय करायचं
तर असं जे समाधी आहे, समाधीचं ज्ञान, की ज्याच्यामुळे आपण ह्या निर्मल परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊ, पूर्वीच्या अतिभाविक भावाचा आपला अभ्यास करू आणि या धारणेच्या माध्यमातून मग आपण ह्या शिलेतलं जगत हे सगळं बघू शकू, त्याच्यात प्रवेश करू शकू. हे ऐकल्यानंतर वसिष्ठ ऋषी आणि ती दोघांनीही पद्मासनात बसून समाधी लावण्यास ती सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी समाधीचा अभ्यास करून पुढे त्या शिलेमध्ये प्रवेश केला. आणि मग वसिष्ठ ऋषी तिच्या पतीला भेटले. त्यांचं काय म्हणणं आहे, हिचं काय म्हणणं आहे, कारण ही एक शेवटी स्त्री आपली तक्रार घेऊन आली होती की माझा नवरा असा असा आहे, माझ्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही काहीतरी समजावा. हे जे टिपिकल असतं ना, तसंच तिचं ती कंप्लेंट काय होती, ती तक्रार काय होती, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं बघण्यासाठी आणि बोलण्यासाठी ते तिच्या पतीला भेटले. आणि पुढे मग त्या शिलेमध्ये त्यांनी काय काय बघितलं, हे सुंदर दृश्य, सगळं सृष्टीचा जो प्रलय असतो तो सुद्धा त्यांनी बघितला. आणि ते काय झालं हे सगळं आपण आता उद्याच्या अभ्यासात बघूया. आजच्या सत्रामध्ये आपण आता या क्षणी जे काही सगळं ऐकलं त्याच्याशी संबंधित थोडंसं एक विचार करून, ध्यान करून आणि मग काही प्रश्न वगैरे असतील तर ते घेता येतील. तर थोड्या वेळ डोळे मिटून शांत बसून घ्या. शांत स्वस्थ बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आपल्या मनातल्या मनात श्री गणेशाचं स्मरण करा. आपल्या गुरूंचं स्मरण करा. संपूर्ण शांतीचा अनुभव घेऊया. मन स्थिर होऊ द्या. आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवू. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. श्वासाची गती बघूया. अनेक विश्वांपैकी, अनेक ब्रह्मांडांपैकी आपण एका ठिकाणी.
या अनादि अनंत आकाशामध्ये कितीतरी घडामोडी सुरू आहेत. ज्यांच्याकडे आपलं लक्ष ते आपल्याला दिसतं. ज्यांच्याकडे लक्ष नाही तो आपला विषयच नाही. ज्या दिसतात त्यातही काही माझ्या आहेत, माझ्याशी संबंधित आहेत अशी भावना होते. ते केवळ मी या भावनेमुळे. माझं शरीर, या शरीराशी संबंधित जे जे आहे, माझं घर, माझ्या वस्तू, माझे नातेवाईक, माझा समाज, माझा देश जे असेल, हा सगळा मीपणा केवळ माझ्या शरीराशी जोडलेला. या शरीराचा मीपणा सोडून या ब्रह्मांडाचा मीपणा, मी जर ब्रह्मदेव असेल, हे सगळं क्रिएशन, ही सगळी सृष्टी माझी, तो थोडा मोठा झालेला मी एका शरीरापासून ब्रह्मापर्यंत. आता मी ब्रह्मदेव आहे. ही माझी सृष्टी, हे माझं ब्रह्मांड. आणि ह्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्याशी संबंधित. मीच केली आहे. कुठल्या जीवांमध्ये काही होत असेल तेही माझीच मुलं बाळ, माझीच निर्मिती. कुठे काही अघटित घडत असेल तेही माझ्याशी संबंधित. छोट्या गोष्टी असू द्या, नाहीतर मोठ्या गोष्टी असू द्या. भूकंप असतील, समुद्रातले तुफान असतील, हे सुद्धा मी निर्माण केलेल्या
गोष्टींमध्येच. जशी एखादी व्यक्ती स्वतःच्या घरात थोडी पडझड झाली तरी चिंतित होते, तसा मी ब्रह्मदेव माझ्या सृष्टीत काही झालं तर चिंतित व्हायला हवा. पण मी ब्रह्मदेव आहे, खेळ म्हणून निर्माण केलं. आणि हे ब्रह्मांड केवळ बघतोय. आता ह्याच्याही पलीकडे मी जाईन. हा जो मी ब्रह्मदेव, तो सुद्धा ज्याच्यापासून झाला ते मी अनादि अनंत ब्रह्म चैतन्य परमात्मा. माझ्यात एकच काय अनेक ब्रह्मांड, सगळ्यांचं वेगळं वेगळं स्वरूप. कितीतरी ब्रह्मांड निर्माण होतात, नष्ट होतात. कित्येकांमध्ये कित्येक बदल घडतात. हे सगळे माझेच. कित्येक जीव निर्माण होतात, कित्येक जीव नष्ट होतात. एखाद्या साधारण अज्ञानी व्यक्तीच्या जीवनात कोणी आलं तर हर्ष, आनंद, आणि कोणी गेलं तर दुःख. तसं तर माझ्या या अनादि अनंत जीवनामध्ये, विश्वामध्ये कितीतरी गोष्टी येत आहेत आणि जात आहेत, अगणित आहेत. त्या प्रत्येकासाठी मी आनंदी आणि दुःखी, आनंदी आणि दुःखी ह्याच चक्रातून जायला हवं. पण मी स्वतःला संपूर्णपणे या सगळ्यांपासून अस्पृश्य, द्रष्टा पण नाही. काय होतंय ते होतंय. मी फक्त आहे असाच असतो. त्या कुठल्याही घडामोडींचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. मी कशाला बघत नाही, मी काही करत नाही. स्वतः अनादि अनंत असा स्थिर, जे होत आहे ते होत आहे. मी शांत, स्वस्थ.
जसा माझ्या अनादि अनंत ब्रह्मांडांमुळे, त्यांच्या निर्मितीमुळे किंवा विनाशामुळे मला काही फरक पडत नाही. ब्रह्मांडांमध्ये होणाऱ्या घडामोडींमुळे मला काही फरक पडत नाही. मी अविचल असा आहे. हा अविचलपणाच माझं मूळ स्वरूप. ह्याच्यातून थोडा छोटा होऊन मी एका ब्रह्मांडापुरती मर्यादित झालो. एक ब्रह्मदेव होऊन एक ब्रह्मांड सांभाळतो. त्या माझ्या ब्रह्मांडामध्ये जे काही होतं त्याला सुद्धा मी केवळ द्रष्टा म्हणून, किंबहुना तेही नाही, नुसताच स्थिर असतो. कशानेही मी विचलित होतो. आणि या ब्रह्मभावापासून आणखी थोडा छोटा एक व्यक्ती, एक जीव म्हणून जेव्हा असतो, तेव्हा माझ्या जीवनात जे काही असेल त्याकडे सुद्धा मी तसाच तटस्थ भावाने बघतो. तिथेही मी स्थिर राहतो. माझ्या जीवापासून शिवापर्यंतच्या सगळ्या रूपामध्ये मी स्थिरच आहे, अविचल आहे, शांत. हेच माझं आनंदमय स्वरूप आहे. या स्वरूपात मी स्थिर आहे. ओम शांती शांती शांती. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो. जेव्हाही पूर्णता वाटेल हळूहळू आपले डोळे उघडू शकतात. जय गुरु. थांबायचं. जय श्रीराम. जय गुरुदेव. काही प्रश्न असतील सांगता येतील, काही आवाहन असेल विद्यार्थी, तुम्हाला काही बोलायचं असेल तुम्हाला. नाही, सांगून झालेलं आहे.
50-60 लोकांचं कन्फर्मेशन आलेलं आहे आणि 100 लोक 100-150 लोक नक्की छान. बाहेर सगळ्यांनी गावी या. जे येणार बाहेर जे लांबून येणार आहेत त्याच्यासाठी राहायची सोय आपण उद्यान कार्यालयात सोय पण आहे ते पण आज ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. अच्छा, गुड. छान, चांगलं आहे. तुमचा आवाज कट होतोय. माझा आवाज कट होतोय हा, सगळ्यांनाच. हो थोडा हे होतंय म्हणजे ध्यानाच्या वेळेस थोडा हे होतं. अच्छा, हे असेल का? आवाज नाही आला नाही येत आवाज. आवाज गेला का? सगळ्यांनाच आवाज गेला माझा? अर्धा येतो का? बाकीच्यांना नाही अर्धा. आवाज ठीक आहे? ओके बाकीचे ठीक आहे पण ओके तुमच्याकडे काही नेटवर्कची गडबड असेल तर. नाही माझ्याकडे ओके तुटक येतोय. हा. त्याला का काय येत नाही. बरोबर जज प्रॉपर जज आहे. चल जाऊ द्या, झालंय. ठीक आहे, चला थांबूया. एक आवाहन मी सगळ्यांना जरूर करेल, थोडंसं प्राणायाम ध्यान या गोष्टींकडे लक्ष अवश्य द्या. शक्य असतील पुढच्या लेवलचे कोर्सेस जे ध्यानाचे आहेत, सहसमाधी ध्यान म्हणून आहे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये, आणि एक ॲडव्हान्स कोर्स पण असतो त्याच्यात मौन असतं. आपण जे काल परवाकडे बघितलं की सगळं काही आकाश रूप आहे, ते त्याचा थोडासा अनुभव घेता येईल. जर अनेक लोकांनी एकत्र इच्छा दाखवली तर त्यांच्यासाठी वेगळी सोय करता येईल. आपण वेगळे चांगले शिक्षक बघून त्यांच्यासाठी ॲडव्हान्स कोर्स ध्यानाचं एक ॲडव्हान्स कोर्स आपण घेऊ शकतो. मी डॉक्टर भावसारांना वगैरे विचारून बघेन ते, कारण ते योग वसिष्ठाशी जोडलेले आहेत, सुमनताईंच्या टचमध्ये असतात, तिथेच राहतात. थोडं योग वैशिष्ट्य प्लस योग वैशिष्ट्य नॉलेज प्लस असंही काही करता येईल आपल्याला. तसं अलाउड नाही म्हणून हे आपल्या ग्रुपमध्येच करतो ना, आपल्या ग्रुपच करतो त्यामुळे आपल्या ग्रुपमध्येच काही करता आलं वेगळं सेशन घेता येईल तसं घेतं. ठीक आहे, बघूया. चालेल, आपला सत्राचा कार्यक्रम करू बघूया सगळ्या गोष्टी ठेवू. चला थांबायचं. कोणाला काही अनुभव वगैरे नाही का? ओके, जय गुरु. जय श्रीराम.